तिथं पोहोचेल. तर तिथं आम्ही अजून कोणती कोणती ॲक्टिव्हिटी करतो, तिथला व्ह्यूज कसा असेल ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्रिशाला गेम सुचली आहे खेळायची. हाय करा. यांचं काय नाही, निवांत आहे निवांत. तर आता 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही तिथं पोहोचणार आहे. तर तिथलं व्ह्यूज वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता सध्या तुम्हाला इथलं व्ह्यूज दाखवते मी. बघू शकता हे सगळं हायलॉक थायलंडचं हे आहे. तर तिथं अजून पुढे यायचं आहे. तर मी सुद्धा पहिल्यांदा आलेली आहे इकडे. तुम्ही जर आलेले नसाल ना तर तुम्ही एकदा इथं येऊन जा, खूप भारी वाटतं. बघा तुम्हाला ही भाषा समजते का? कोंकणी भाषा तमिळ. हाय गाईज, आम्ही पोहोचलेलो आता हॅवलॉक थायलंडच्या इथं पोहोचलेलो आहे. आता ते नावं पण एवढी वेगळी आहेत ना. तर आता आम्ही चाललेलो आहे हॉटेलवर. हॉटेलवर जाऊन आपण पुढचे व्हिडिओ, पुढचा ब्लॉग नक्की बघा. पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. Hello guys, we are now in Havelock Island in Andaman. ये देखो इधर भी है. चलो आताच पोचले आम्ही आता इथं. आता टॅक्सी बघतोय. हॅवलॉक आयलंड, हॅवलॉक. मामी कोणतं आयलंड आहे? हायलॉक ना, हॅवलॉक. चलो. ऊन खूप लागते बरं ते. डान्स करू का शूट? करा की जरा डान्स. हो मामी, कुठं आलोय आपण? माझ्या नावाने नका डान्स करू, बायकोच्या नावाने डान्स करा. बायको लाजली. राजगिऱ्याचा लाडू नाही जिरला ना माझ्या बायकोनं उपास धरला. हा मग पुणेकर, पुण्याची भाषा बोलायची. भाषा नाही बदलायची आहे ना त्रिशा. कॅमेरा ये क्या है रे? चलो तुकडक तुकडक तुकडक. ये देखो लाल परी, लाल परी, लाल परी, लाल परी. कल नर्स थी, आज लाल परी है. लाल परी की 2 दांत गिर गए. और ये आज पंछी है. इसने कल क्या किया मालूम है क्या? वो फिश खाते खाते वो उसका दांत भी खा लिया उसने. तो पर मैंने कल फिश खाया ही. चलो हम जा रहे हैं होटल. और लॉलीपॉप खाती, चिकन खाती. ए चलो रे, चलो चलो चलो. अरे दरवाजा बंद हो गया. जल्दी बैठो. चलो आपण चले. कुठे गेलो रे आपण? कितना लॉन्ग है यहाँ से वहाँ से? आम्ही आता पोहोचलेलो आहे हॅवलॉक बीचवर तिथं पोहोचलेलो आहे. आणि आता बघू शकता इथं आम्हाला रूम भेटलेली आहे. आम्ही ऑनलाईन बुक केलेली होती. तर आता आम्हाला रूम भेटलेली आहे. बघा कशी आहे. या हॉटेलचं नाव आहे वैकुंठ. तर बीचपासून थोडंसंच म्हणजे तिथं आम्ही उतरलो शिपमधून, तिथून थोडंच अंतरावर आहे. बघू शकता. ह्यांनी बघा आम्ही ऑनलाईन बुक केलेली होती. सगळं त्यांनी रूम वगैरे खूप छान आहे, फ्रेश आहे. त्यांनी बघा टॉवेल वगैरे कसं छान असं हे करून ठेवलेलं आहे.
बाहेरचं आहे. हाय गाईस, तर आता आम्ही चाललो आहे बीच वरती फोटो काढायला. रेणुका पण तयार आहे. ऑरेंज छतरी, ऑरेंज छतरी. चलो चलो भाई, चलो अभी बीच पे जा रहे हैं. चलो उधर चलो चलो. हेल्मेट हातात घेतली का पोलिसांनी अडवलं. हे बघा छोटा कार्टून. चलो अब जा रहे हैं हम बीच पर. पेट्रोल स्वस्त आहे का आपल्याकडे? चलो चलो. हे बघा आता आलोय हॅवलॉकला. आता ही डॉक्टरची बॅग तरी पण वागवायला लागते. या पेशंट काय बरा व्हाय ना. ऑरेंज छत्री. आज झालंय व्हाईट फॉरेस्ट. काल होतं पेशंट. पेशंट तुझी डॉक्टरची बॅग कवर वागवायची आम्ही. हा ऐ, ऐ. अंडा पराठा खाणार तू? आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला. काय खाणार? बघू आता नाश्त्याला काय मिळतं. नाश्ता करून जाणार आहे. आणि ते घेऊ टाकून तू बाकी काय खाणार? कोबी पराठा. चांगली आहे का? सगळं संपवायचं. अब भूख कंट्रोल नहीं हो रही है. बहुत भूक लगी है. रिक्षा चले रे. मस्त आहे. चालू करू दे. ओके ते दाखवा. खास कोणासाठी आहे? हां. खास कोणासाठी हे आहे? खास दिव्यासाठी आहे. दिव्या मालकोटे. आहे पराठा आणि पराठ्याच्या आतमध्ये आहे बत्ताचं आणलं. अंड. आणि आम्ही इथून आता तो एक पराठा दिव्याला पार्सल करून घेऊन जाणार आहे. आणि त्याला बत्ताच्या दुधामध्ये तळलेला आहे. तिला खाऊ घे. नको मला. गाव नाही ना गाव ना. अरे मस्ताचं आहे, खा. माझा नाश्ता मी ब्लॉग मध्ये बिझी आहे. माझा नाश्ता आलाच नाही अजून. तुम्ही म्हणून म्हटलं ब्लॉग काढावा तर माझ्यासाठी सगळ्यांनी काकी नाही जाऊ पाहिजे मग. राहील गाईज. तर सगळ्यांचा नाश्ता येऊन गेलेला आहे. आता माझा आत्ता आलेला आहे. तो आता मी खाऊन घेते पटपट. नंतरचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. बाय बाय. टेस्ट सांगते तुम्हाला कशी आहे. एक नंबर. तर मी नाश्ता करते. प्लेनच दिसतंय. कधीपासून खाता येते. ह्यांचा साबून लय स्लो आहे. आता किती वेळ झाला येऊन उत्तप्पा डोसा काय असं. हिचं संपलं, सगळ्यांचं संपलं. हिचं संपलं, इथं संपलं. मामा तर उठून गेले काय तरी या मॅडमचं व्हाय ना. अरे किती स्लो. इथं साबून बिन स्लो नाही. ए तू बदकाचं अंड खाल्ले का बस. दात पडले बघ तुझे. अरे काय काय तुला सांगू. काय काय एकटी चाली. हा एकटी चालीस. जा पाण्यात मग. एवढीच. हाय गाईज. तर आम्ही आलेलो आहे काला बीचवर. तर आज आम्ही फक्त फोटो वगैरे काढणार आहे. भिजणार नाही आहे. भिजायचा प्लॅन नाही आहे. तर हे बघा. चला ना तुम्हाला दाखवते मी. किती भारी समुद्र आहे आणि एकदम पूर्ण निळसर दिसते बरं का. एकदम भारी. आपल्या इकडं ना असं पाणी नसतं. ते इथे आहे. आणि खालची रेतीसुद्धा ना वेगळीच आहे. तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता किती निळसर पाणी आहे. लांबपर्यंत फक्त निळसर म्हणजे फक्त निळा कलर दिसत आहे. एकदम भारी. आपलं म्हणजे आपल्या इकडचा समुद्र असा नाही आहे. तिथं सगळ्याचं पांढरा समुद्र आहे. खारट पाणी वगैरे. तर आणि रेतीसुद्धा बघू शकता तुम्ही. ही पांढरी रेती आहे. आपल्या इकडं पांढरी रेती नाही आहे. अशी रेती आपल्याकडं नसती. आपल्याकडं रेती थोडीशी वेगळी असती. तुम्ही बघू शकता.
सगळीकडेच निळं 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 पाणी आहे. खूप भारी वाटतं, भिजावं वाटतंय, पण काही प्लॅन नाही आज. तर नंतर आम्ही भिजणार आहे. तर आजचा दिवसाचा ब्लॉग खूप भारी झालेला आहे. तुम्ही जर इथं आलेला नसाल तर इथं एकदा व्हिजिट करा. खूप भारी आहे आणि खूप भारी वाटतं ना, तुम्हाला आता मी काय सांगू. तर एकदम भारी एक फील वाटतं इथं. समुद्रासमोर कसं मस्त निळसर पाणी वगैरे, खूप भारी. आलो का?